जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र ही संस्था कोकणातील 5 जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील समाज घटकांसाठी 2008 पासून शिक्षण, आरोग्य, स्पर्धा परीक्षा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात समक्षपणे कार्यरत आहेत. संस्थेचे संस्थापक साबरेसाहेब यांच्या स्वकमाईतून चालवले जातात. कोकणातील समाज चांगल्या आरोग्यापासून, शिक्षणापासून वंचित मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व पुढे जाऊन त्यांनी स्पर्धात्मक परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू व्हावे या हेतूने कोकणातील 5ही परीक्षा, वाचनालय व अभ्यासिका, 38 पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यान्वित आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या तिन्ही उपक्रमांची प्रेरणादायी स्टोरी आपण पाहणार आहोत. माझं नाव केदार चव्हाण. मी सचिव म्हणून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. सध्या मी भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी याचा कारभार पाहतो. 1 जून 2025 रोजी या रुग्णालयाची सुरुवात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्माननीय जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे यांच्या माध्यमातून झाली. या रुग्णालयाची विशेषता म्हणजे या रुग्णालयामध्ये कॅश काउंटर नाही. सगळे उपचार, औषधं पूर्णपणे मोफत होतात. नमस्कार, माझं नाव शुभ्रा संदेश पावसकर. इथे सांबरे हॉस्पिटलमध्ये मी गेल्या 8 महिन्यापासून काम करते ॲज अ सिस्टर म्हणून. इथे मी काम केल्यापासून मला खूप आनंद आहे. इथे आपली ओपीडी टायमिंग आहे सकाळी 9:30 ते 1:30 आहे ओपीडी टायमिंग. सोमवार ते शनिवार आपण ओपीडी इथे घेतो. इमर्जन्सी पेशंटसाठी आपण 24 तास सेवा देतो इथे. दिवसाला 150च्या प्लस आपली ओपीडी चालू असते. इमर्जन्सी पेशंट आपण म्हणजे आल्यानंतर आपण इथे त्यांना ऍडमिट करण्याची सेवा आपल्याकडे आहे. हॉस्पिटलमध्ये पालघर, सिंधुदुर्ग, देवगड, कणकवलीपासून ते पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व प्रकारचे पेशंट आपण इथे मोफत सेवा देतो. आपण जे आता पाहत आहोत हा तळमजला आहे. इथे प्रत्येकाचा विचार करून लिफ्टची सोय सुद्धा केली आहे. माझं नाव पूजा टीक आहे. मी 5 महिने इथे काम करते. इथे मोफत उपचार होतात. सर्व ओपीडी 150च्या वरती जाते. परत ऍडमिट पेशंट आहे. ते सर्व उपचार मोफत केले जातात. आता जो आपण पाहत आहोत हा सिटी स्कॅन रूम आहे. अगदी लक्झरी. जसं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध असतात तसेच ह्या सुद्धा हॉस्पिटलला अगदी मोफत दर आहेत. आतापर्यंत मिळालेली माहिती आणि प्रत्यक्षरित्या पाहिलेला हा मजला तळमजला होता. आता आपण चाललो आहोत मजला पहिला. हो, तुम्हाला पाहून आकर्षित वाटत असेल ना मोफत हॉस्पिटल किती चांगल्या प्रकारे, किती स्वच्छ प्रकारे आहे. हो, याचं सगळं श्रेय जातं हॉस्पिटलच्या पूर्ण टीमला आणि अर्थात आपल्या सांबरे साहेबांना. आपल्या रुग्णालयातील चौकशी काउंटर ही केवळ माहिती देणारी जागा नाही तर प्रत्येक रुग्णासाठी विश्वासाचा पहिला आधार आहे. येथे प्रत्येक रुग्णाला त्याच्या आजारानुसार योग्य उपचार कुठे मिळतील, कोणत्या विभागात जावे लागेल, कोणत्या डॉक्टरांशी भेट घ्यावी लागेल याची सविस्तर आणि संयमी माहिती दिली जाते. या काउंटरवर सकाळ, दुपार आणि रात्र अशा 3 शिफ्टमध्ये सेवा सुरू असते. 24 तास अखंड सेवा देण्यासाठी 200पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. हे ऐकून नवल वाटेल, पण हीच आमच्या रुग्णालयाची खरी ताकद आहे. प्रत्येक कर्मचारी माणूस मनापासून, प्रेमाने आणि समर्पण भावनेने काम करतो. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या भावनेने आम्ही कार्य करत आहोत. मी प्रिया हेत्री. आपल्या इथे जे ॲक्सिडेंट वगैरे झालेले जे पेशंट येतात त्यांचा आपण लवकरात लवकर प्रोसिजर करतो, त्यांचा एक्सरे काढतो, तर त्यापुढेही आपल्याकडे प्रोसिजर्स होतात. इथे प्रत्येक नागरिकाला योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर उपचार मिळावेत हीच या हॉस्पिटलची बांधिलकी आहे. इथे येणारा प्रत्येक पेशंट सांबरे साहेबांना आशीर्वाद आणि प्रेमाने आणि भावनिक होऊन जातात. आता आपण पाहणार आहोत डायलिसिस रूम. नक्कीच तुम्ही विचार, कल्पना सुद्धा केली नसाल इतका सुंदर आणि साफसुथरा डायलिसिस रूम आहे. नमस्कार, मी निलेश सुरेश लोलम. मी सिनियर डायलिसिस टेक्निशियन. माझं शिक्षण हे BCom झालेलं आहे आणि गेली 18 वर्ष मी डायलिसिस क्षेत्रामध्ये काम करत आहे. सांबरे साहेबांचा हा उपक्रम बघितला मोफत रुग्णालय रत्नागिरीमध्ये, म्हणजे गोरगरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा हा कळकळीचा एक त्यांची तडफड बघून मला पण वाटलं की आपण पण कुठे आपला थोडंसं हातभार लागेल की गरिबांपर्यंत आपली त्यांची सेवा देण्यासाठी. तर यासाठी मग मी इथे रुजू होण्याचा निर्णय घेतला. निलेश सांबरे साहेबांनी जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक वाखाणण्याजोगं आहे की मुंबईमध्ये जशी ट्रीटमेंट होते तशी मुंबईमध्ये पेशंटची काळजी घेतली जाते
त्याच प्रकारचे सर्व इन्स्ट्रुमेंट हे सांबरे साहेबांनी आपल्या जिजाऊ संस्थेमार्फत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केलेले आहेत. इन केस इमर्जन्सी पेशंट जर असेल तर त्याचं आयसीयू मध्ये पण डायलिसिस आपल्या इथं केलं जातं. हॉस्पिटलमधली गर्दीच आपल्याला विश्वास आणि आपुलकी दाखवते. नमस्कार, माझं नाव आकाश जाधव. मी बी ऑप्टोमेट्री आहे. मी इथं सांबरे हॉस्पिटलमध्ये ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून काम करत आहे. आपल्या इथं नेत्र विभागात जवळपास रोजची 50 पेशंट तपासले जातात. त्यातून आपण पेशंटला चष्मा नंबर काढून देणे, तसेच मोतीबिंदूसाठी ऑपरेशनसाठी तयारी करणे. आपल्या इथे हा विभाग चालू होऊन 2 महिन्यात झालेला आहे. 2 महिन्यात आपण 300च्या वर मोतीबिंदूचे ऑपरेशन केलेले आहे. जवळपास हे पूर्णपणे ऑपरेशन मोफत 1 रुपये न घेता केलेले आहे. माझं नाव सिद्धेश संजीवन सावंत. मी हॉस्पिटल ओपनिंग झाल्यापासून गेले 7-8 महिने आपल्या जिजाऊच्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून सेवेत आहे. तर आम्हाला इमर्जन्सी कॉल आला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत धावून पेशंटच्या घरापर्यंत आम्ही पोहोचतो. पेशंटला त्वरित इमर्जन्सी आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार किंवा त्याला लागणारे उपचार मोफतपणे हॉस्पिटलमध्ये पुरवण्याची सेवा आम्ही करतो. पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं होतं आरोग्य आणि आता आपण वळत आहोत शैक्षणिक भाग. गरीब, गरजू आणि वंचित घटकांसाठी त्यांचे कार्य म्हणजे केवळ योजना नाहीत, तर ती आहे समाजसेवा, खरी बांधिलकी. जनतेच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित नेतृत्व हे त्यांचे आहे. माझे नाव शीतल गोडसे. मला इथं रत्नागिरीमध्ये येऊन 3 महिने झाले आहेत. आपल्या रत्नागिरी पूर्ण कोकणमध्ये सांबरे साहेबांनी पूर्ण मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र चालू केलेले आहे. आपल्याकडे टोटल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 7 आहेत आणि सध्या परिस्थितीमध्ये 240 विद्यार्थी आपल्याकडे प्रशिक्षण घेत आहेत आणि आतापर्यंत मागच्या परिस्थितीमध्ये 700+ विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. स्पर्धा परीक्षा, वाचनालय, मुलींसाठी वसतिगृह तसेच मुलांसाठी आणि मुलींसाठी पोलीस भरती प्रात्यक्षिक ग्राउंडवर कसे करतात हे आपण आता पाहणार आहोत. सौरभ राजाराम रावणा. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले रत्नागिरी ओकरे कॉलेज. आपल्या रत्नागिरी जिजाऊ संस्थेमध्ये सांबरे साहेबांनी आपल्याला मोफत प्रशिक्षण म्हणून पोलीस भरती अकॅडमी चालू केली आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवा आणि युवतींकडून सगळ्यांकडून चांगला रिस्पॉन्स भेटत आहे आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये आत्तापर्यंत 1 वर्षामध्ये 8 तरी पोलीस भरतीमध्ये क्वालिफाय होऊन आता काम करत आहे. आपल्या आता प्रॅक्टिस मॅडम 2 टाईम चालते, सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. काही मुलांना बसचा प्रॉब्लेम असतो. बसचा प्रॉब्लेम म्हणून मी सकाळी, काही मुलांना जमतं तसं सकाळी घेतो, संध्याकाळी काही मुलांना जमतं की संध्याकाळी प्रॅक्टिस घेतो. दोन्ही प्रॅक्टिस घ्यायचं कारण एक आहे अजून की सकाळी आपला स्पीड वर्कआउट होतो आणि संध्याकाळी फक्त एक्सरसाइज वर्कआउट असतो. त्यामुळे 2 टाईम वर्कआउट ते मुलांना गरजेचं आहे. नमस्कार, मी प्रेरणा पांडुरंग गावडे. मी रत्नागिरीमध्ये राहते. माझं ITI मधून 1 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट झाला आहे टेलरिंगचा. मी गेल्या 1 वर्षापासून इथे जिजाऊ संस्थेला कार्यरत आहे. या संस्थेमध्ये आपल्याकडे सांबरे साहेबांनी आपल्याला खूप मोठी संधी दिली. महिला सक्षमी अंतर्गत आपल्याकडे टेलरिंग, आरी वर्क, नऊवारी, पर्स मेकिंग, मेहंदी, पार्लर असे खूप उपक्रम आपल्या इथे चालतात. आता आपल्या इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण 8 सेंटर आपले चालू आहेत. खंडाळा, जाकादेवी, पाली, हरचेरी, पावस, सापूचे दळे, लांजा आणि मेन सेंटर आपलं इथे रत्नागिरीचं आहे. आतापर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तरी 500च्या वरती महिला आपल्या इथून शिकून गेल्या आहेत आणि नुसत्या इथून शिकून जात नाही. त्यांना इथे प्रशिक्षण दिल्यानंतर त्या बाहेर जाऊन स्वतःच्या पायावर जवळजवळ बऱ्याच जणींनी आपला शॉप चालू केलेत. काही जण आपल्या घरातून व्यवसाय करतात. म्हणजे कोणी थांबले नाही तर आपापले उपक्रम त्यांचे चालू आहेत. माननीय श्री निलेश सांबरे, संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र, तसेच माननीय श्री केदार चव्हाण, सचिव जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांना आणि यांच्या संपूर्ण टीमला आणि यांच्या संपूर्ण समाजकार्याला खूप खूप शुभेच्छा.